Good morning, everyone. So, in last lecture, we just studied the second chapter. Okay. So, we just completed our first chapter, which is Introduction to DBMS, where database definition, then overview of database management system, then advantages of DBMS, then DBMS architecture. Okay. आता हे जे दोन रिमेनिंग पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण जो सेकंड चॅप्टर कंप्लीट केलेला होता तो आहे डेटा मॉडेल्स. ओके. सो इन डेटा मॉडेल वी जस्ट स्टडी अबाउट दी क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर, ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल, then record based logical model, and in that it contains relational, hierarchical and network model. ओके. याच्यानंतर जे नेक्स्ट चॅप्टर आहे तर तो आहे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. ओके. सो the next one is relational data model and ER to table. Okay. So आता हे entity relationship model काय आहे तर याच्यामध्ये काय असणार आहे तर for example we just create the table of student. Okay. Then that student table is called as particular entity. Okay. And then we can take the particular student information, that is roll number, name, class. Okay. So that particular fields related to the students that are called as attributes. Okay. So before creating the database, okay, database create करण्यापूर्वी याच्यामध्ये काय create केलं जातं तर entity relationship model create केलं जातं. Okay. So entity relationship model is also the one of the data model. Okay. Entity relationship model हे सुद्धा काय आहे तर एक डेटा मॉडेल आहे. आणि यामुळे काय होतं तर याच्यामध्ये डेटाबेस मध्ये डेटा काय होऊ शकतो क्लिअरली स्टोअर होऊ शकतो. ओके. सो बिफोर मुव्हिंग टू दी एंटिटी रिलेशनशिप मॉडेल, ओके, एंटिटी रिलेशनशिप मॉडेल आपण बघण्यापूर्वी मी तुम्हाला एक ऍक्सेस मध्ये डेटाबेस क्रिएट करून दाखवणार आहे प्रॉपरली. मी लास्ट लेक्चरला सुद्धा तुम्हाला एक रेकॉर्ड बेस्ड मॉडेल हे शो करण्यासाठी तुम्हाला ऍक्सेस मध्ये एक छोटासा डेटाबेस क्रिएट करून दाखवला होता. ओके. तर ज्यांचे MSCIT झालेलं आहे त्यांना हे ऍक्सेस कसं यूज करायचं हे माहिती असेल. ओके. तर डेटाबेस म्हणजेच काय तर डेटाबेस मध्ये जिथे आपण डेटा स्टोअर करतो. ओके. म्हणजे एका ठिकाणी आपण एखाद्या ऑर्गनायझेशनचा किंवा कंपनीचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर शॉपचा तर त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये त्यांचा पूर्ण डेटा काय करत असतात ते स्टोअर करत असतात. ओके. सो डेटाबेस इज नथिंग बट वी कॅन स्टोअर दी डेटा ऍट वन लोकेशन. एका लोकेशन मध्ये आपण डेटा काय करू शकतो स्टोअर करू शकतो. ओके. तर आता ह्याच्यामध्ये ही फील्ड्स काय आहे तर हा तुम्हाला चॅप्टर बघायचा आहे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. ओके. सो हाऊ दॅट टर्म्स आर कन्सिडर्ड हिअर. आता ह्याच्यामध्ये हे एंटिटीज काय आहेत, ऍट्रिब्यूट्स काय आहेत, ह्याच्यामध्ये एंटिटी सेट्स काय आहेत, रिलेशन्स काय आहेत किंवा रिलेशनशिप काय आहे किंवा त्याच्यानंतर हे रिलेशनल डेटा मॉडेल काय आहे, त्याच्यानंतर हे एंटिटी रिलेशन टू टेबल. ओके. म्हणजे त्या रिलेशनल मॉडेल वरून टेबल कसा जनरेट करायचा. ओके. तर हे याच्यामध्ये कसं क्रिएट केलं जातं तर हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक ऍक्सेस डेटाबेस दाखवते आणि तो डेटाबेस जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर याच्यामध्ये हे जे काही चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला इझिली काय होतील अंडरस्टँड होतील. ओके. सो सिलेबस मध्ये तुम्हाला जो काही डेटाबेस क्रिएट करायचा आहे तर तो ऍक्सेस मध्ये करायचा नाहीये, पण बेसिकली ऍक्सेस सर्वांना माहिती असेल म्हणून मी फर्स्ट ऑफ ऑल ऍक्सेस मध्ये दाखवते. आणि आपल्याला जो काही सिलेबस मध्ये डेटाबेस क्रिएट करायचा आहे किंवा प्रॅक्टिकली आपण डेटाबेस कसा क्रिएट करायचा हे जे काही बघणार आहोत किंवा डेटाबेस वरती कोणत्या कोणत्या क्वेरी यूज करतात तर हे आपल्याला MySQL मधून डेटाबेस काय करायचा आहे क्रिएट करायचा आहे. ओके. मग त्याच्यामध्ये अजूनही डिफरंट सॉफ्टवेअर्स आहेत. मग त्याच्यामध्ये SQL सर्व्हर असेल, SQL असेल, MySQL आहे. ओके. Oracle आहे. सो देअर आर डिफरंट सॉफ्टवेअर्स दॅट आर युज्ड फॉर क्रिएटिंग दी डेटाबेस. ओके. पण याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला ऍक्सेस मधून करून दाखवलं तर हे जे काही थिअरॉटिकल कन्सेप्ट आहेत त्या थिअरॉटिकल कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड करणं इझी जाईल. ओके. सो आय एम शोविंग यू फर्स्ट ऑफ ऑल हाऊ दी डेटाबेस इज क्रिएटेड. ओके. सो वी क्रिएट सिम्पल डेटाबेस ऑफ कॉलेज. ओके. ज्यांनी MSCIT केलेलं आहे त्यांना माहिती असेल ऍक्सेस कसं यूज करायचं. ओके. सो there is a here you just type access. Okay. So it will show you the particular option available here, that is access.
Okay, otherwise you just go here on start button and search Microsoft Office and Access. Okay, here Access option is available. Okay, तर आता याच्यामध्ये हे ऍक्सेस डेटाबेस सिलेबस मध्ये नाहीये, पण मी तुम्हाला बेसिक एकदम बेसिक कन्सेप्ट सांगते डेटाबेस मध्ये, की ज्या कन्सेप्ट तुम्हाला या पर्टिक्युलरली आपला जो काही सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी तुम्हाला हा डेटाबेस दाखवत आहे. ओके, so database means where we can store the data of the particular organization in one location. Okay, म्हणजे तो मी ज्या लोकेशनला स्टोअर करणार आहे तर ते लोकेशन ओपन केल्यानंतर मला त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनची पूर्ण माहिती कळायला हवी आहे. ओके, आता सपोज मी ब्लँक एक डेटाबेस क्रिएट केला ICS कॉलेज. ओके, तर ICS कॉलेजचा डेटाबेस मी ओपन केल्यानंतर मला सर्वांची इन्फॉर्मेशन त्या एका ठिकाणी मिळायला हवी. मग ती स्टुडंटच्या रिलेटेड असू दे, स्टाफच्या रिलेटेड असू दे, लायब्ररीच्या रिलेटेड असू दे, किंवा अवेलेबल कोर्सेस कोणते कोणते आहेत तर याच्याशी रिलेटेड असू दे. ओके, स्टुडंट ऍडमिशन रिलेटेड असू दे, तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन मला एका ठिकाणी मिळायला हवी आहे. तर ती इन्फॉर्मेशन एका ठिकाणी स्टोअर करण्यासाठी मला काय करावं लागेल तर एक डेटाबेस क्रिएट करावं लागेल. ओके, सो आय एम टेकिंग ब्लँक डेटाबेस. ओके, फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह इट हिअर दी नेम ऑफ दी डेटाबेस. डेटाबेसला आपण नाव देऊ शकतो. ओके, तर या स्टेप्स व्यवस्थित बघायचे, कारण आपण जे MySQL मध्ये डेटाबेस क्रिएट करणार आहोत तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ही सेम प्रोसिजर यूज करायची आहे. ओके, पण त्याच्यामध्ये फक्त आपण क्वेरी यूज करून करणार आहोत, पण प्रोसिजर याच्यामध्ये सेमच आहे. याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करावं लागतं तर डेटाबेस क्रिएट करावा लागतो. ओके, आणि डेटाबेस क्रिएट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, डिफरंट टेबल्स जनरेट करू शकतो. ओके, so in one database we create more than one tables. Okay, म्हणजे एका डेटाबेस मध्ये आपण एकापेक्षा जास्त टेबल्स काय करू शकतो, जनरेट करू शकतो. ओके, सो आय एम क्रिएटिंग हिअर दी ICS. I am taking here underscore ICS underscore college underscore DB. ओके, आता इथे मी सेव्ह करायचं लोकेशन आहे, जस्ट मी डेस्कटॉप वरती सेव्ह करते. ओके, and after clicking on create button that particular database is created. Okay, so when we can create the database in a MySQL, then first of all create the database. पहिल्यांदा आपल्याला डेटाबेस क्रिएट करायचा आहे. तुमची जी काही स्टेप्स आहेत त्या सेम राहणार आहेत. ओके, so here first database is created. Okay, so here तुम्हाला इथे नाव दिसू शकतं बघा, ICS college DB. Okay, so in that particular database we just create more than one tables. Okay, तर आता याच्यामध्ये हे टेबल 1 आहे. ओके, तर आता हा जो पॉइंट आहे एंटिटीज. ओके, सो एंटिटी इज नथिंग बट द टेबल नेम. ओके, तर आता याच्यामध्ये मी फॉर एक्झाम्पल हे काय करू शकते, रिनेम करू शकते. ओके, suppose you want to save that particular table by different name, then save as by giving the name of the particular table. Okay, first of all I am creating the table student. Okay, then आता याच्यामध्ये बघा स्टुडंट या टेबल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काहीच फील्ड दिसत नाही, एक फक्त इथे दिसतो ID अँड क्लिक टू ऍड. ओके, आता मला याच्यामध्ये काय काय करायचं आहे तर याच्यामध्ये स्टुडंट रोल नंबर असायला हवाय, नेम असायला हवंय, क्लास असायला हवंय, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर असायला हवाय. ओके, क्लास नेम असायला हवंय. तर याच्यामध्ये मला काय करावं लागेल तर फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये मला त्याचं काय करायचं आहे, स्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे. ओके, सो स्ट्रक्चर मीन्स डेटा मॉडेल्स. ओके, डेटा मॉडेल्स मध्ये आपण बघितलेलं आहे की याच्यामध्ये डिफरंट डेटा मॉडेल्स डेटा स्टोअर करण्यासाठी यूज केले जातात. ओके, तर याच्यामध्ये एक होता तो रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो तर टेबलचा यूज करतो आणि टेबल मध्ये डेटा काय होत असतो, स्टोअर होत असतो. ओके, सो in that it also uses the record based logical model, that means tables. Okay, so to store the data we just open that design view. Okay, that means we can create here the structure of that particular table. याच्यामध्ये पर्टिक्युलर टेबल्स आपण काय करत असतो, इथे स्ट्रक्चर क्रिएट करत असतो. ओके, सो फॉर एक्झाम्पल रोल नंबर. ओके,
आता याच्यामध्ये बघा तुम्हाला दोन टाइप्स आहेत. याच्यामध्ये एक आहे तो फील्ड नेम आणि सेकंड कॉलम आहे डेटा टाइप. ओके, याच्यामध्ये ऍक्च्युअल डेटा आपण नंतर स्टोअर करत असतो. ओके, म्हणजे याच्यामध्ये फक्त आपण फर्स्ट ऑफ ऑल डिझाइन व्ह्यूला काय करतो तर त्या पर्टिक्युलर टेबलचं स्ट्रक्चर क्रिएट करून घेतो. ओके, तर स्ट्रक्चर म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये कोणते कोणते कॉलम्स असणार आहेत आणि त्या कॉलम्स मध्ये आपण कोणत्या टाइपचा डेटा काय करू शकतो स्टोअर करू शकतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल रोल नंबर. ओके, त्याच्यानंतर स्टुडंट नेम. ओके ओके, त्याच्यानंतर बघा इथे ऑटोमॅटिकली काय आलेलं आहे शॉर्ट टेक्स्ट डेटा टाइप. शॉर्ट टेक्स्ट म्हणजेच काय तर इथे काय आलेलं आहे तर बघा ह्याच्यामध्ये रोल नंबर मी इथे जर शॉर्ट टेक्स्ट घेतला तर काय होईल किंवा नंबर घेतला तर काय होणार आहे तर रोल नंबर बघा बेसिकली नंबर्स मध्ये काउंट केला जातो. ओके, दॅट मीन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अप टू पर्टिक्युलर नंबर्स. ओके, सो त्या रोल नंबर फील्ड मध्ये नंबर टाइपचा डेटा स्टोअर करण्यासाठी किंवा नंबरिंग फक्त त्याच्यामध्ये अलोकेट करण्यासाठी याचा डेटा टाइप आपण काय अलोकेट करू शकतो तर नंबर म्हणजे नंबर टाइपचा डेटा फक्त या कॉलम मध्ये काय होईल स्टोअर होईल. ओके, त्याच्यानंतर आहे बघा स्टुडंट नेम. स्टुडंट नेमचं बघा इथे काय आलेलं आहे शॉर्ट टेक्स्ट. ओके, स्टुडंट नेम म्हणजेच काय तर पर्टिक्युलरली अल्फाबेट्स आपण याच्यामध्ये यूज करतो. ओके, सपोज एखाद्या स्टुडंटचं नेम असेल लीना तर त्याच्यामध्ये स्पेलिंग काय असणार आहे तर LEENA हा टेक्स्ट झालेला आहे. ओके, तर स्टुडंट नेम मध्ये आपण नंबर स्टोअर करू शकत नाही म्हणजे नाव हे नंबरिंग मध्ये नसतं तर ते टेक्स्ट मध्ये असतं. त्यामुळे त्याचा डेटा टाइप आपण काय सेट करणार आहोत तर टेक्स्ट म्हणजे त्या पर्टिक्युलर फील्ड मध्ये फक्त टेक्स्ट टाइपचा डेटा काय होणार आहे स्टोअर होणार आहे. तर ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे डेटाबेस मध्ये आणि याच कन्सेप्ट आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये काय करायचे आहेत इम्पोर्ट करायच्या आहेत किंवा त्या आपल्याला शिकायच्या आहेत. तर त्या बेसिकली कन्सेप्ट तुम्हाला इथं समजतील म्हणून मी हे दाखवते. ओके, तर फील्ड नेम अँड डेटा टाइप. तर आता कंपल्सरी आपण एखाद्या टेबलमध्ये जे जे काही फील्ड घेणार आहोत ओके तर त्या फील्ड्सला पर्टिक्युलरली काय असतो तर डेटा टाइप असतो. ओके, तर आणि हा कंपल्सरी त्याच्यामध्ये काय करावा लागतो मेन्शन करावा लागतो. ओके, तर देन वी जस्ट क्रिएट in another field here which is class. Okay, so class is also mentioned in text. Okay, so it does not mention in numbers. Okay, so that's why we just take it here text. Okay, so in MySQL we just create the fields and we can assign the particular data types for that particular field. Okay, so there are another different data types available just like short text, long text. ओके, सपोज याच्यामध्ये जर लॉंग लेंथ पर्टिक्युलरली टेक्स्ट स्टोअर करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण लॉंग टेक्स्ट हा डेटा टाइप काय करू शकतो जनरेट करू शकतो. ओके, सपोज नेक्स्ट अनदर फील्ड इज रोल नंबर, स्टुडंट नेम, क्लास, देन पर्टिक्युलर डिव्हिजन. ओके, so division is here. Suppose you want to take the numbers, then take that particular number. Otherwise, you just set it as short text. Okay. Suppose division A, division B. Okay. So that's like you just store the data type. Okay. So the another one is division and contact number. Okay, so for contact number we just use the numbers. Okay, आता contact number जर स्टोअर करायचा असेल तर आपल्याला नंबर्सची गरज असते. Okay, that means we can use the numbers. For that we just use the data type of that particular field to number. Okay, so आता याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर मध्ये टेक्स्ट स्टोअर करून चालणार नाही तर याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत त्याचा डेटा टाइप नंबर. Okay, so we just take it only the 5 fields here, that is roll number, student name, class, division and contact number. Okay, so here we just create only the structure of the table. Okay, याच्यामध्ये फक्त आपण काय करतोय तर डेटाबेसचं टेबलचं काय करतोय स्ट्रक्चर क्रिएट करतोय. ओके, सो हिअर आपण बघितलेलं आहे याच्यामध्ये याचं स्ट्रक्चर म्हणजेच काय तर डेटा मॉडेल्स की डेटाबेस मध्ये डेटा कोणत्या टाइप मध्ये काय होणार आहे स्टोअर होणार आहे. तर याच्यामध्ये आपण जे मॉडेल याच्यामध्ये यूज केलेलं आहे तर ते मॉडेल आहे रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. ओके, सो इन डिटेल आपण हे लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं होतं. ओके, आता हे स्ट्रक्चर क्रिएट केल्यानंतर
याच्यामध्ये काय करायचं असतं तर ऍक्च्युअल डेटा कसा याच्यामध्ये स्टोअर होणार आहे तर ते ऍक्च्युअल डेटाबेस याच्यामध्ये काय करायचं आहे स्टोअर करायचं आहे. ओके, तर हा झाला त्याचा पर्टिक्युलर स्ट्रक्चर अँड आफ्टर दॅट you just store the actual data into that particular table. Okay, so I'm okay, so here I'm using a number. Okay, auto number या मध्ये double घेत नाहीये column, so here I'm taking it as number. Okay, then save and open. So check it here, the table is created. याच्यामध्ये टेबल जनरेट झालेला आहे बघा, रोल नंबर, स्टुडंट नेम, क्लास, डिव्हिजन अँड कॉन्टॅक्ट नंबर. ओके, सो हे स्ट्रक्चर आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करून घेतलं, क्रिएट करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर टेबल मध्ये आपण काय करणार आहोत, डेटा स्टोअर करणार आहोत. ओके, सो फॉर एक्झाम्पल रोल नंबर 1, देन फॉर एक्झाम्पल ओके, देन क्लास इज ओके. ओके, तर या टाइप मध्ये आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये पर्टिक्युलरली व्हॅल्यू काय करणार आहोत, आपण स्टोअर करणार आहोत. ओके, तर डेटा टाइप याचा चेंज करावा लागेल, तर हा फील्ड जास्त घेईल याच्यामध्ये. ओके, सपोज आय एम टेकिंग अनदर फील्ड. ओके, then third one. So this table, particular table is generated here. Okay, तर आपल्याला हा पूर्ण टेबल क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, तर फर्स्ट ऑफ ऑल डेटाबेस क्रिएट करावा लागला. डेटाबेस क्रिएट केल्यानंतर याच्यामध्ये काय करावं लागलं, आपल्याला टेबल जनरेट करावा लागला आणि टेबल जनरेट केल्यानंतर याच्यामध्ये काय करावं लागलं, तर पर्टिक्युलरली व्हॅल्यू आपल्याला काय कराव्या लागल्या, याच्यामध्ये ऍड कराव्या लागल्या. ओके, सो या टाइप मध्ये ही प्रोसिजर असणार आहे. ओके, आणि जर ऍक्च्युअली आपला जो काही सिलेबस आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे काही पर्टिक्युलरली हे जे युनिट्स बघणार आहोत, ते नेक्स्ट युनिट आहेत की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली आपल्याला डेटाबेस क्रिएट करायचं आहे, टेबल क्रिएट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते कसं करायचं आहे, तर या पर्टिक्युलरली प्रोसिजर सेम राहणार आहे. आणि आता हे जे आपण स्ट्रक्चर क्रिएट केलं, तर ह्याच्यामध्ये हे जे काही टेबल नेम होतं, तर ते टेबल नेम म्हणजेच काय, तर एंटिटीज. ओके, सो हिअर स्टुडंट इज दी एंटिटी. आपण स्टुडंट टेबल क्रिएट केलेला आहे, त्यामुळे स्टुडंट ही काय असणार आहे, एंटिटी असणार आहे. डेटाबेस मध्ये त्याला पर्टिक्युलरली सेपरेट नावं दिलेली आहेत. ओके, तर स्टुडंट नेम इज एंटिटी. ओके, देन रोल नंबर, स्टुडंट नेम, क्लास, डिव्हिजन, कॉन्टॅक्ट नंबर, दीज आर दी ऍट्रिब्यूट्स. ओके, तर त्याच्या स्टुडंट टेबल मध्ये आपण जे काही पर्टिक्युलरली कॉलम्स घेतलेले आहेत, तर ते कॉलम नेम्स म्हणजेच काय, तर याच्यामध्ये ऍट्रिब्यूट्स. ओके, सो त्याच्यानंतर रिलेशनशिप्स, सेट्स हे काय येणार आहेत हे आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये टपल्स आहेत, रिलेशन्स आहेत. तर टपल्स म्हणजेच काय, तर याच्यामध्ये हा जो एक पर्टिक्युलरली रो असतो, तर तो रो म्हणजेच काय, तर टपल्स. ओके, so for example this is the first tuple having roll number 1, student name Atharv, class FYCS, division A and contact number. Okay, so this is the first tuple. Then this is the another tuple. Then this is the another third tuple. म्हणजे रो म्हणजेच काय, तर म्हणजे एका पर्टिक्युलर फील्डची पर्टिक्युलर होल व्हॅल्यूज म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये त्याचं काय असणार आहे, टपल असणार आहे. ओके, सो या टर्म्स याच्यामध्ये आहेत. तर या बेसिकली आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डीप मध्ये स्टडी करायला जाणार आहोत या पर्टिक्युलर कॉन्सेप्ट. ओके, तर मला वाटतं याच्यामध्ये तुम्हाला एंटिटीज, ऍट्रिब्यूट्स ही कन्सेप्ट तरी क्लिअर झाली असेल. ओके, समजलेली आहेत का या कन्सेप्ट तुम्हाला, एंटिटीज अँड ऍट्रिब्यूट्स?
फक्त कन्सेप्ट, एंटिटीज म्हणजे स्टुडंट नेम अँड ऍट्रिब्यूट्स मीन्स कॉलम नेम्स. एवढं तरी समजलंय का सर्वांना? चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. Okay, so next one, in database we just create more than one table. एका डेटाबेस मध्ये आपण काय करू शकतो तर एकापेक्षा जास्त टेबल्स जनरेट करू शकतो. ओके, तर आता याच्यामध्ये मी हा स्टुडंट टेबल क्रिएट केला होता. ओके, आता मला काय करायचं आहे तर याच डेटाबेस मध्ये मला दुसरा टेबल काय करायचा आहे जनरेट करायचा आहे. ओके, सपोज आय वॉन्ट टू क्रिएट अनदर डेटाबेस विच इज स्टाफ. ओके, मला स्टाफ इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी म्हणजे आयसीएस कॉलेज आहे तर या आयसीएस कॉलेजमध्ये मी स्टुडंट नावाचा टेबल क्रिएट केलेला आहे आणि त्या टेबलमध्ये स्टुडंट डेटा स्टोअर आहे. तसंच मला याच डेटाबेसमध्ये स्टाफ टेबल क्रिएट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मला स्टाफशी रिलेटेड इन्फॉर्मेशन याच्यामध्ये काय करायची आहे स्टोअर करायची आहे. दॅट्स वाय आय एम ऍडिंग हिअर अनदर टेबल. म्हणजे मी याच डेटाबेसमध्ये दुसरा टेबल ऍड करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी स्टाफ इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आहे. ओके, सो आय एम टेकिंग हिअर अनदर टेबल. ओके, इथं ऑलरेडी बाय डिफॉल्ट टेबल काय झाला ऍड झाला. मी इथं क्रिएट वरून टेबल वरती क्लिक केलं आणि त्याच्यानंतर दुसरा टेबल याच्यामध्ये ऑटोमॅटिकली काय झाला ऍड झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर मी या टेबलचं नाव काय करू शकते रिनेम करू शकते. सपोज मला या टेबलला नाव द्यायचं आहे स्टाफ. ओके, आता मी परत तीच प्रोसिजर सांगते. पहिलं आपण याचं काय करायचं आहे स्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे. तर त्याच्यासाठी मला डिझाईन व्ह्यू ला जायला लागेल आणि त्याच्यामध्ये मला त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये कोणते कोणते फील्ड्स घ्यायचे आहेत किंवा कॉलम्स घ्यायचे आहेत तर ते इथं मला काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. ओके, सो आय एम टेकिंग हिअर ओके आयडी देन ऑटो नंबर. ओके, देन नेम. नेम साठी मला इथे काय करायचं आहे शॉर्ट टेक्स्ट और लॉंग टेक्स्ट. तुम्हाला कोणतं लॉंग जर नाव हे जर खूप मोठं असेल किंवा नेम हे जास्त अल्फाबेटिकली यूज करून असेल तर त्याच्यासाठी आपण लॉंग टेक्स्ट हा पर्टिक्युलरली टेक्स्ट सुद्धा काय करू शकतो यूज करू शकतो. ओके, देन डेझिग्नेशन. ओके, डेझिग्नेशन काय असणार आहे पर्टिक्युलर. ओके, त्याच्यानंतर डिपार्टमेंट. कोणत्या डिपार्टमेंट मध्ये पर्टिक्युलरली स्टाफ वर्क करतो तर त्या डिपार्टमेंटचं नाव असेल. ओके, अँड आफ्टर दॅट सॅलरी. ओके, सॅलरी इज काउंटेड इन नंबर्स. नंबर्स मध्ये काउंट केली जाते म्हणून याचा आपण डेटा टाइप काय करू शकतो नंबर असा इथे असाइन करू शकतो. ओके, आता सपोज याच्यामध्ये बघा आता मला काय करायचं आहे तर हे डेटा टाइप आहे ते व्यवस्थित बघा कारण आपल्याला हे सिलेबस मध्ये आहेत की हे डेटाबेस काय आहेत किंवा सॉरी डेटा टाइप्स आणि ते कसे जनरेट करायचे. ओके, सपोज आता मला इथे डेट स्टोअर करायची आहे तर याचा मी डेटा टाइप काय करू शकते तर डेट अँड टाइम. ओके, दॅट मीन्स वी जस्ट स्टोअर द इन्फॉर्मेशन इन दॅट पर्टिक्युलर फील्ड बाय युजिंग दॅट पर्टिक्युलर टाइप. म्हणजे याच्यामध्ये मी डेट अँड टाइम हा फॉर्मॅट यूज करून हे फील्ड काय करणार आहे स्टोअर करणार आहे. ओके, अदरवाइज तुम्ही याच्यामध्ये लॉंग टेक्स्ट घेतला तरी चालेल. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्लॅश देऊन तो पर्टिक्युलर नंबर काय करू शकता सॉरी डेट काय करू शकता मेन्शन करू शकता. ओके, सो डेट अँड टाइम हे फील्ड याच्यामध्ये घेतलं तरी चालेल. ओके, सो स्टाफ या टेबलचं याच्यामध्ये पर्टिक्युलरली स्ट्रक्चर काय झालेलं आहे क्रिएट झालेलं आहे. ओके, सेव्ह झाल्यानंतर मी पर्टिक्युलरली त्याचं पर्टिक्युलर टेबल ओपन करणार आहे. ओके, याच्यामध्ये बघा जनरेट झालेले आहेत स्टाफ आयडी नेम डेझिग्नेशन डिपार्टमेंट अँड सॅलरी जॉईनिंग डेट. ओके, ओके, सपोज डिपार्टमेंट CS. ओके, अँड जॉईनिंग डेट. आता इथे जॉईनिंग डेटला बघा ऑटोमॅटिकली डेट अँड टाइम इथे आलेलं आहे की याच्यामधून आपण तो पर्टिक्युलरली डेट अँड टाइम काय करू शकतो सिलेक्ट करू शकतो. ओके,
तर आपल्याला जो काही याच्यामध्ये प्रॅक्टिकली आहे, तर याच्यामध्ये आपण जे काही डेटाबेस क्रिएट करणार आहोत, डेटा टाइप्स आहेत तिथे. ओके, हा तुम्हाला पॉइंट दिसेल इथे, डेटाबेस, डेटा टाइप्स, क्रिएटिंग टेबल्स. इथे दिसतोय का तुम्हाला डेटा टाइप्स आहेत. मग त्याच्यामध्ये पर्टिक्युलर प्रायमरी की असाइन कशी करायची, त्याच्यानंतर अल्टरिंग टेबल म्हणजे टेबल नेम कसं रिप्लेस करायचं, त्याच्यानंतर एखादा टेबल डिलीट कसा करायचा. ओके, तर ह्या पूर्ण कमांड्स आपण आता जे काही बघतोय तर ते पूर्णपणे तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं आहे. त्यामुळे प्रॉपरली बघा काय असणार आहे ते. ओके, तर आता याच्यामध्ये हा जो डेटा टाइप्स आहे, तर या डेटा टाइप्स मध्ये तुम्हाला हे पर्टिक्युलरली शिकायला मिळेल की याच्यामध्ये पर्टिक्युलरली डेटा स्टोअर करायचे असेल तर त्याचा डेटा टाइप आपण काय असाइन करणार आहोत, तर डेट अँड टाइम. ओके, तर डेट अँड टाइम जर असाइन केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते सिलेक्ट करायला येतं की याच्यामध्ये तुम्ही डेट किती याच्यामध्ये असाइन करणार आहात. ओके, देन तो याच्यामध्ये आपण या टाइप मध्ये काय करू शकतो, डेटाबेस क्रिएट करू शकतो, टेबल्स. Okay, so like that we just store the information about the staff in that particular college. Okay, तर या एकाच डेटाबेस मध्ये आपण पर्टिक्युलरली इन्फॉर्मेशन काय करत आहोत, स्टोअर करत आहोत. ओके, सो अनदर वन आय एम क्रिएटिंग दी अनदर टेबल हियर. दुसरा मी अजून एक टेबल क्रिएट केलेला आहे बघा. म्हणजेच आपण एका डेटाबेस मध्ये मल्टिपल टेबल्स क्रिएट करून त्याच्यामध्ये डेटा काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. ओके, सपोज ह्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, तर कोर्सेस कोणते कोणते अवेलेबल आहेत हे मला काय करायचं आहे याच्यामध्ये मेन्शन करायचे. म्हणजे सपोज आयसीएस कॉलेज डेटाबेस आहे तर त्याच्यामध्ये कोर्सेस टेबल ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये मला काय काय मिळायला हवं आहे, तर कॉलेज, या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत. ओके, आणि ते कोणत्या डिपार्टमेंट अंडर आहेत हे मला स्टोअर करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी अनदर टेबल याच्यामध्ये जनरेट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी सपोज त्याचं पहिलं फील्ड काय घेतलेलं आहे, तर आयडी. ओके, तर आता डेटाबेस मध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट आहे की याच्यामध्ये जर एखादा टेबल क्रिएट करायचा असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक टेबल मध्ये एक आयडी नावाचं फील्ड घ्यायचं आहे. ओके, मग जसं स्टुडंट टेबल मध्ये स्टुडंट रोल नंबर असतो, तर स्टाफ मध्ये स्टाफ आयडी असेल, कोर्स मध्ये कोर्स आयडी असेल, एम्प्लॉई मध्ये एम्प्लॉई आयडी असेल. ओके, तर या टेबल, या पर्टिक्युलर नावाचं याच्यामध्ये काय करायचे आहेत, फील्ड मेन्शन करायचे आहेत. ओके, सपोज कोर्स आयडी नंबर, देन course name. ओके, कोर्स नेम इज लॉंग टेक्स्ट. त्याच्यानंतर कोणत्या डिपार्टमेंट अंडर येतं, तर हे डिपार्टमेंटचं नाव इथं मेन्शन करायचं आहे. ओके, तर आता मी ते तीनच फील्ड घेते. ओके, ओके, सपोज कोर्स आयडी इज 101. ओके, देन नेम इज कोर्स नेम इज web programming, or I'm taking here course name is okay, okay, under the department CS. Okay, then the another one is suppose management. Okay, and then it comes under the department BFS. Okay, another one is IIT courses, which are comes under CS department. Okay, so I'm storing that particular information related to the courses in the courses table. Okay, तर या कोर्सेस टेबल मध्ये ही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन याच्यामध्ये काय केलेली आहे, स्टोअर केलेली आहे. ओके, सो आता बघा याच्यामध्ये मी हा होल डेटाबेस क्रिएट केला आणि या एकाच डेटाबेस मध्ये ही पर्टिक्युलर व्हॅल्यू काय केलेली आहे, स्टोअर केलेली आहे. ओके, तर आता मी हा डेटाबेस काय केला, क्लोज केला. आणि मला नंतर तो डेटाबेस ओपन करायचा असेल त्यावेळेस मी तो डेटाबेस ओपन केल्यानंतर मला जी काही इन्फॉर्मेशन होती किंवा मी जे काही टेबल्स ह्याच्यामध्ये जनरेट केलेले होते ते मला एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ओके,
तर आता इथं डेस्कटॉप वरती तुम्हाला आयकॉन दिसत असेल आणि या डेटाबेस वरती क्लिक केल्यानंतर बघा त्याच्यामध्ये 3 टेबल्स दिसतात का इथे. दिस इज कोर्सेस, स्टाफ अँड स्टुडंट. म्हणजे मला जेव्हा काही गरज असेल तेव्हा मी याच्यापैकी कोणताही डेटा इथून काय करू शकते, ऍक्सेस करू शकते. ओके, स्टुडंट टेबल ओपन केला की मला स्टुडंट इन्फॉर्मेशन मिळणार आहे. स्टाफ वरती क्लिक केलं तर स्टाफ इन्फॉर्मेशन मिळणार आहे. कोर्सेस वरती क्लिक केलं तर कोर्सेस इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये आपण जी काही प्रोसिजर फॉलो केली किंवा ह्याच्यामध्ये हे जे काही फील्ड्स बघितले तर हे फील्ड्स आपल्याला याच्यामध्ये शिकायचे आहेत. याच्यामध्ये आता फर्स्ट बघितलं आपण एंटिटीज, ऍट्रिब्यूट्स. फक्त ही कन्सेप्ट सांगितली आणि ऍक्च्युअल कन्सेप्ट काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघायची आहे की डेटाबेस मध्ये हे कसं जनरेट केलं जातं. ओके, तर आता ह्याच्यामध्ये टेबल्स क्रिएट करण्यापूर्वी किंवा डेटाबेस क्रिएट करण्यापूर्वी तर त्याचं काय केलं जातं तर मॉडेल क्रिएट केलं जातं आणि हे मॉडेल्स या टाइप मध्ये जनरेट केलं जातं. म्हणजे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल म्हणजेच काय तर ही एक डायग्राम आहे आणि डायग्रामचा पार्ट असल्यामुळे याच्यामध्ये आपण जे काही टेबल क्रिएट केले किंवा त्याचे जे काही फील्ड्स घेतले याच्यामध्ये तर त्याची एक पर्टिक्युलरली डायग्राम असते आणि त्या डायग्राम वरून आपल्याला काय करायचा असतो, डेटाबेस क्रिएट करायचा असतो किंवा टेबल क्रिएट करायचा असतो. ओके, याच्यामध्ये रिव्हर्स प्रोसेस आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन जनरेट दी पर्टिक्युलरली डायग्राम दॅट इज कॉल्ड ॲज ER डायग्राम. Okay, and after creating that ER diagram we just create the particular database and table. Okay, तर याच्यामध्ये डेटाबेस आणि टेबल क्रिएट करण्याची प्रोसिजर हीच आहे पण त्याच्यापूर्वी त्या पर्टिक्युलर डेटाबेस आणि टेबलचं आपल्याला ER मॉडेल जनरेट करायचं आहे. आणि हे ER मॉडेल जनरेट करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते, मेन म्हणजे एक असते ती एंटिटी आणि दुसरी असतात ते ऍट्रिब्यूट्स. ओके, तर याच्यामध्ये टेबल नेम म्हणजे ऍट्रिब्यूट्स आणि कॉलम नेम्स म्हणजे काय तर sorry, table names means entities and column names means attributes. Okay, तर या दोन कन्सेप्ट समजल्या असतील तर आपल्याला हा चॅप्टर नेक्स्ट लेक्चर मध्ये घेता येईल. ओके, समजलेला आहे का सर्वांना? हो. इशरत समजलेला आहे? येस मॅम. ओके, म्हणजे आपण हा नेक्स्ट लेक्चरला चॅप्टर स्टार्ट करू. ओके, म्हणजे आपला सिक्वेन्शियली पुढे जाता येईल. ओके, आता आपण ही जी काही प्रोसिजर बघितली ही डेटाबेस क्रिएट करण्याची तर ही पूर्ण प्रोसिजर आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायची आहे. DDL स्टेटमेंट्स. ओके, क्रिएटिंग डेटाबेसेस, डेटा टाइप्स, टेबल्स. ओके, सो हे MySQL मध्ये कसं करायचं आहे ते बघणार आहोत आपण. ओके, सो समजलं असेल तर आपण इथे स्टॉप करूया. ओके, एंड करू का? येस मॅम. येस मॅम. ओके, थँक्यू.